श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 984. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये मंदोदरी रावणाला कशा पद्धतीने समजावत आहे याचं चिंतन बघितलं. दोन दोह्यांमधून मंदोदरीने रावणाला त्याच्या बळाची, बुद्धीची मर्यादा समजावून सांगितली. प्रभू रामचंद्रांच्या समोर आपलं बळ आणि बुद्धी हे जणू काही सूर्यासमोर काजवा एवढंच त्याचं अल्प प्रमाण आहे. स्वामी वेगवेगळ्या युगांमध्ये भगवंत अवतार घेतो आपल्यासारख्या अहंकारी जीवांना त्यांच्या कर्मांचा धडा शिकवण्यासाठी. तेच हे परमतत्व पुनश्च एकदा प्रगट झालेलं आहे. अगदी आपल्या घराच्या दरवाजापर्यंत आलंय. त्याच्याशी वैर करू नका. सीताजींना आदराने प्रभू रामचंद्रांना परत द्या आणि एकांतामध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांचं भजन करा. आता इंद्रजिताकडं आपल्या या लंकेचा सर्व कारभार सोपवा आणि आपल्याला आता जे काही साध्य करायचं आहे ते आपण सर्वच काही साध्य केलेलं आहे. भगवंताची ही आपल्यावरती अपार कृपा आहे. म्हणून आता आपण वानप्रस्थाश्रमाचा मार्ग स्वीकारा. आपला हा आता उर्वरित काळ भगवंताच्या भजनामध्ये एका कृतज्ञतेपायी आपण व्यतीत करा. अशा पद्धतीने मंदोदरी रावणाला समजावतीये. त्यातून आपण वानप्रस्थाश्रमामध्ये नेमकी जीवाची गुंतागुंत कुठं होते, हे ममतेचे धागे त्याला कशा पद्धतीने बांधून ठेवतात याचं चिंतन बघितलं. आणि वानप्रस्थाश्रमासाठी जीवाने जणू काही तरुण वयातच या सर्व गोष्टींची तयारी करावी. हाच आपल्याला सदुपदेश रामायणामधून शिकता येतो. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांना आपण शरण जा. ते आपल्यावरती निश्चितपणे दया दाखवतील आणि आपण जर माझा हा उपदेश ऐकला, त्याप्रमाणे आचरण केलं तर आपलं सुयश सर्व दिगंतामध्ये पसरेल. हे प्रभो, असं म्हणून थरथरत्या हाताने सजल नेत्रांनी मंदोदरी रावणाकडे आपल्या सौभाग्याची भीक मागू लागली. आता रावण मंदोदरीला काय उत्तर देतो याचं गायन गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून करू लागतात. तब रावणमय सुता उठाई, कहे लाग खल निज प्रभुताई. सुनुते प्रिया वृथा भयमाना, जग जोधा को मोहि समाना. वरुण कुबेर पवन जमकाला, भुजबल जीतेऊ सकल दिगपाला. देवदनुज नर सब बस मोरे, कवन हेतु उपजा भय तोरे. नाना विधि तेहि कहेसी बुझाई, सभा बहोरी बैठ सो जाई. मंदोदरी हृदय अस जाना, काल बस्य उपजा अभिमाना. सभाई मंत्रीन तेहि बूझा, करब कवन विधि रिपु से जूझा. कहि सचिव सुनु निसीचरना, बार बार प्रभु पूछहु काहा. कहु कवन भय करिय बिचारा, नरकपि भालु आहार हमारा। सबके बचन श्रवण सुनी
कह प्रहस्त कर जोरी, नीति विरोध न करिय प्रभु, मंत्री न मति अति थोरी सियावर, रामचंद्र प्रिय हो. सजनो, पती पत्नीचं हे नातं, त्यामध्ये एका टप्प्यावरती सर्व तर्क बाजूला पडतात आणि तिथं संवाद घडतो. तो केवळ परस्परांच्या विषयी असलेल्या प्रेमामधून, आदरामधून. मंदोदरीने सर्व तर्कांच्या दृष्टीने रावणाला प्रभू रामचंद्रांशी वैर न करण्याचा उपदेश दिला करा, परंतु हे समस्त तर्क अहंकारामुळं रावणाला काही केल्या पटत नाहीयेत. मग अशा या रावणाच्या समोर मंदोदरीने या असलेल्या परस्पर प्रेमाच्या नात्यातून अत्यंत सजल नेत्राने, थरथरत्या हाताने आपल्या सौभाग्याची भीक रावणासमोर मागितलेली आहे. स्वामी, आपण रामाशी वैर करून स्वतःचं अहित करत आहात आणि त्याद्वारे माझं देखील सौभाग्य हे माझ्यापासून हिरावून घेत आहात. आपण जर माझा हा सदुपदेश ऐकला तर यामध्ये स्वामी आपल्या जीवाचं देखील रक्षण आहे, लंकेचं देखील संरक्षण आहे आणि हो, त्याहूनही महत्वाचं म्हणजे माझं सौभाग्य अचल राहणार आहे. अशा या अत्यंत संवेदनशील दृष्टिकोनातून मंदोदरी रावणाशी बोलते. परंतु सज्जनो, अहंकार हा एका टप्प्यावरती या असलेल्या निखळ प्रेमाला देखील मान्यता देत नाही. अशा पद्धतीने रावणाने मंदोदरीची ही शेवटची मागणी ऐकली आणि आता मंदोदरी अत्यंत विकल झालेली आहे हे जाणून रावण तिला आपल्या चरणांपासून उचलून वरती घेतोय. तब रावणमय सुता उठाई, कहे लाग खल निज प्रभुताई. रावणाचा हा स्पर्श होताच मंदोदरी मनामध्ये विचार करते की कदाचित माझ्या या बोलण्यामुळं, माझ्या या सौभाग्याच्या असलेल्या एका किमान अपेक्षेमुळं रावण कदाचित माझं ऐकेल, कदाचित तो रामाला शरण जाईल, कदाचित तो सीताजींना आदरासहित परत पाठवेल. आणि जेव्हा रावणाचा असा स्पर्श होऊन त्याने मंदोदरीला उठवलं, तेव्हा मंदोदरी देखील अशा अनेक अपेक्षांच्या सहित रावणाकडे पाहतीये. परंतु पसरलेल्या या पदरामध्ये मंदोदरीला काय मिळणार आहे? कहे लाग खल निज प्रभुताई. तो दुष्ट तिला आपली स्वतःचीच प्रभुत्व, आपल्या स्वतःच असलेलं बळ याचंच महात्म्य सांगू लागलाय. तो म्हणतोय, सुनुतय प्रिया बृथा भय माना, जग जोधा को मोही समाना. मंदोदरी, अगं एवढी का काकुळतीला येतेस? एवढं कुठलं भय तुझ्या अंतःकरणामध्ये शिरलंय? अगं इथं तुझा समोर पती उभा आहे. तुझा आपल्या पतीच्या बळावरती विश्वास नाही का? आजपर्यंत किती सारी युद्ध या रावणाने जिंकलेली आहेत याची तुला कल्पना नाही का? तू उगीच अंतःकरणामध्ये वृथा असं भय मानू नकोस बरं. जग जोधा को मोही समाना. माझ्यासारखा कोण योद्धा या जगामध्ये? तू सांग बरं. किती अवघड अवघड युद्धांमध्ये माझ्या असलेल्या प्रबळ शक्तीमुळे मी लीलया या राक्षस सेनेला विजय मिळवून दिलेला आहे. हे साधे मनुष्य आहेत, वानर आहेत, यांच्यापासून खरंच तुला का एवढी भीती वाटतेय? हाच प्रश्न माझ्या अंतरंगात पडतोय. मला एका साध्या गोष्टीचं उत्तर दे. तू मला अनेक तर्क समजावून सांगतेस की वेगवेगळ्या युगांमध्ये तो परमात्मा वेगवेगळ्या रूपामध्ये आला, सगळं ठीक आहे. परंतु मला सांग, ह्या आधी तो परमात्मा मनुष्य रूपामध्ये कुठल्या अवतारात आलाय? परशुराम ठीक आहेत, परंतु परशुराम देखील हे अर्ध या वनामध्ये राहणारे अशा एका मनोवृत्तीचे, आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण मानव देखील म्हणता येणार नाही. परंतु मला सांग, असा कोण मानव आहे की ज्याच्या रूपामध्ये भगवंताने अवतार घेतला? भगवंताला देखील माहितीये की हे मनुष्य रूप अत्यंत कमकुवत आहे.
अशक्त आहे, दुर्बळ आहे. आणि आपण तर राक्षस आहोत ग. आणि आपला प्रताप तर विचार कर. मी तुला तुझ्याच तर्कांच्या आधाराने समजावून सांगतोय. बरुण कुबेर पवन जमकाला, भुजबल जीते सकल दिगपाला. मला सांग मंदोदरी, तू त्या प्रभू रामचंद्रांना शरण जा म्हणून मला वारंवार सांगतीये. ते मनुष्य रूपामध्ये आलेत. माणसापेक्षा वरुण देवता श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? मनुष्य योनीपेक्षा कुबेर श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? पवन, यमराज इत्यादी सर्व दिक्पाल देखील मनुष्य योनीपेक्षा श्रेष्ठ आहेत का कनिष्ठ आहेत? माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दे. मंदोदरी शांतपणे रावणाकडे पाहतीये. आपण सांगितलेल्या गोष्टी या रावणाने नीट समजून घेतलेल्या नाहीत याची तिला मनोमन खात्री पटू लागलेली आहे. कारण रावण प्रभू रामचंद्रांना मनुष्य समजतोय. ते मनुष्य रूपामध्ये आले म्हणून त्यांची तुलना मनुष्याच्या आधाराने तो यमकुबेराशी करतोय. अरे, त्या भगवंताला कुठल्याही अवताराच्या आधाराने कार्य करता येतं. जर तुम्ही हेच तत्व मनुष्य योनीचं या यमकुबेरांच्या बाबतीत वापरत असाल तर स्वामी मला सांगा, वराह हे कुठलं श्रेष्ठ योनीतलं असं भगवंताचा अवतार कार्य आहे. परंतु अशा या वराहाने देखील हिरण्याक्षाचा वध केलाच ना. एखाद्या निश्चल उभ्या असलेल्या खांबामधून नृसिंह प्रगटला. तो कुठल्या पद्धतीने आपण या सर्वांपेक्षा वरचढ आहे, श्रेष्ठ आहे अशा या खांबाला आपण ही बिरुदावली देऊ शकतो? परमतत्व हे काडी करून देखील काम करून घेऊ शकतं. परंतु आपण त्या प्रभू रामचंद्रांना हे प्रभुत्व द्यायलाच तयार नाहीये. इतके आपल्याला अनुभव आले तरी देखील आपल्यासाठी राम हा केवळ मनुष्य राहतोय. अहो, ज्यांनी तुमच्यासारखेच अतुलित बलशाली असलेल्या खरदूषणाला मारलं त्यांचं बळ काय मनुष्याचं असेल का? परंतु सज्जनो, जेव्हा अहंकार असा पूर्वग्रह दूषित होतो ना, त्यावेळेला कितीही पद्धतीने जरी आपण एखादी गोष्ट समजावून सांगितली तरी देखील अहंकारी जीवाला ती काही केल्या पटू शकत नाही. मंदोदरी आपल्या या सर्व तर्कांच्या आधाराने रावणाला प्रभू रामचंद्र हे परमतत्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि रावण मात्र तिला आपल्या असलेल्या भूतकाळाच्या या विजयश्रींचं ऐश्वर्य सांगण्यामध्ये दंग आहे. भुजबल जीते सकल दिग्पाला, सगळ्या दिग्पालांना मी बंदी करून टाकलंय. यापेक्षा अजूनही माझी शौर्यगाथा मी तुला काय सांगू? अगं, मी तुला एवढंच सांगतो की प्रत्यक्ष काळ देखील मी या सुबेल पर्वतावरती कैदी बनवून ठेवला याची तुला कल्पना आहे ना? मंदोदरी मनामध्ये विचार करत असेल, स्वामी आपण सर्व गोष्टींची खबरदारी घेतच आहात यात काही शंका नाही. परंतु प्रभू प्रताप ते कालही खाई. जे हे वानर या लंकेमध्ये प्रवेश करून आलं त्याने या प्रत्यक्ष काळाला देखील हरवलं, त्याला देखील मुक्त करून टाकलंय. काळ आता तुमचा बंदिवासी राहिलेला नाही. अशा रीतीने मंदोदरी आणि रावणाचा हा संवाद चालू आहे. रावण आपलं श्रेष्ठत्व मंदोदरी समोर प्रगट करण्याचा प्रयत्न करतोय. देव दनुज नर सब बस मोरे, कवन हेतु उपजा भय तोरे. अगं, स्वर्गाधिक देव देखील माझ्याकडं मृत्यूपासून वाचवण्याची भिक्षा मागत असतात. दानवांची तर गोष्टच काय, ते माझे चाकर आहेत. आणि मानवांना तर आम्ही वनामध्ये असं उचलून कच्च खाऊन टाकलेलं आहे. अरण्यामध्ये जाऊन बघ, किती तपस्वी मुनी तुझ्या त्या रामाचं नाम घेत बसले होते. आम्ही त्यांना सहज त्यांच्या अस्थी सोडून सर्व दृष्टीने त्यांचा नायनाट करून टाकला. त्यामुळं ना मला देवतांची भीती आहे ना मला राक्षसांची, आणि मानवांचा तर मी कधीच विचार देखील करू शकत नाही. अशा रीतीने हे सर्वजण माझ्या ताब्यात आलेले आहेत. तू बघतेस ना आपल्या दरबारामध्ये, कर जो रे सुर दिसिप बिनीता, भ्रुकुटी बिलोकत सकल सभीता. हे सगळे देवता कसे चळाचळा कापत असतात. कधी माझी वक्रदृष्टी त्यांच्यावरती पडेल, कधी एखाद्या देवताचं मी शिरभंजन करून टाकीन हे सांगता येत नाही. आणि त्यामुळं
माझ्या येण्याने ज्यांचा थरकाप उडतो अशा देवता आणि हा एक सामान्य मनुष्य, कशी तुलना करतेस तू मंदोदरी? मंदोदरी आणि प्रभू रामचंद्रांचा असलेला तिचा हा अढळ विश्वास रावणाच्या हृदयामध्ये काही केल्या परिवर्तन घडवून आणत नाहीये. मंदोदरी म्हणते, नाना बिदिते ही कहेसी बुझाई, सभा बहोरी बैठ सो जाई. मंदोदरीने त्याला अनेक प्रकाराने समजवलं. आता या चौपाईचा हा विस्तार होता. बघा, ग्रंथ हे नेहमी आपल्याला आपल्या भावना विश्वांना, आपल्या कल्पना विश्वांना विस्तारण्याची संधी देत असतात. मी जो आत्ता आपल्या समोर संवाद ठेवला की ज्यामध्ये रावण आपले तर्क ठेवतोय, मंदोदरी आपले तर्क ठेवतीये, मनुष्य रूपामध्ये राम नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे आणि रावण मात्र रामाला मनुष्य याच्या पलीकडे काही मानायला तयार नाही. या दोघांमध्ये असलेला हा वैचारिक संघर्ष गोस्वामीजींनी केवळ एका चौपाईच्या अर्धचरणामध्ये लिहून टाकला की नाना बिदिते ही कहेसी बुझाई. अनेक प्रकाराने हा संवाद झालाय. मंदोदरींनी अनेक पद्धतीने त्याला समजावून सांगितलंय आणि रावण देखील तिच्या प्रत्येक तर्काला उत्तर देतोय. शेवटी या संवादाला कुठेतरी स्वल्पविराम आलाय. मी स्वल्पविराम ह्याच्यासाठी म्हणतोय कारण लंका कांडामध्ये मंदोदरी आणि रावणाचा संवाद आपल्याला अजूनही काही वेळा बघायचा आहे की ज्यामध्ये मंदोदरी वारंवार रावणाला हेच सूत्र समजावून सांगते की स्वामी, आपण रामाला शरण जा. आणि मंदोदरीच्या या प्रत्येक आर्जवावरती रावण तिचं न ऐकता उलटी तिचीच समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. रावणाने मंदोदरीशी आपला संवाद थांबवला आणि तो म्हणाला की आता मला सभेमध्ये जायला हवं, म्हणून सभा बहोरी बैठ सो जाई. रावणाने तिची एकही गोष्ट ऐकली नाही आणि तो पुन्हा सभेमध्ये जाऊन बसला. मंदोदरी हृदय अस जाना, काल बस्य उपजा अभिमाना. मंदोदरीने हृदयामध्ये असं जाणलं की आपले पती काळाला वश झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांचा अभिमान हा काही केल्या आपल्या शब्दांच्या आधाराने तुटत नाहीये. बघा सज्जनो, सुंदरकांड आणि लंका कांडामधला हा प्रसंग अगदी आपल्याला एकसारखा वाटावा अशा पद्धतीचा प्रसंग आहे. मंदोदरीने सुंदरकांडामध्ये देखील रावणाला अत्यंत काकुळतीने समजावून सांगितलं होतं ना की समुझत जासु दूत कै करनी, स्त्रवही गर्भ रजनी चर घरनी, तासु नारी निज सचिव बोलाई, पठवहु कंत जो चहहु भलाई. अशा पद्धतीने मंदोदरीने रावणाला सुंदरकांडात समजावलं आणि मग रावण देखील तिच्याशी तेव्हा तसाच तर्क करतो की सभय सुभाव नारी कर साचा, मंगल महुभय मन अति काचा, जो वय मरकट कटकाई, जेही बिचारे निसीचर खाई, कंपही लोकप जाकी त्रासा, तासु नारी सभीत बडी हासा. अगं माझ्या समोर हे प्रत्यक्ष दिक्पाल देखील चळाचळा कापतात, अशा माझ्या बळाला वर्ण करणारी माझी पत्नी मात्र या अशा प्रसंगामध्ये घाबरतीये. खरोखर नारीचा स्वभाव हा अत्यंत भयभीत असतो, हेच जणू काही मंदोदरी तू सिद्ध करतीये असं म्हणून मंदोदरीला त्याने हृदयाशी लावलं. असं कही बिहसिता ही उरलाई, चलेऊ सभा ममता अधिकाई. मंदोदरीला हृदयाशी धरतोय, स्मितहास्य करतोय आणि रावण पुन्हा सभेमध्ये जाऊन बसतो. इथं देखील मंदोदरीला त्याने उचलून घेतलेलंय, समजावलेलंय आणि मग सभा आई मंत्रीन तेही बुझा अशा पद्धतीने रावण पुन्हा सभेमध्ये येऊन बसतोय. सज्जनो, हे केवळ द्विरुक्ती आहे का हो? यामधून नेमकं गोस्वामीजींना काय सांगायचं आहे? एक अत्यंत महत्वाचं सूत्र आपल्याला यामधून सांगतायत गोस्वामीजी की जेव्हा जेव्हा अहंकारी पुरुषाचा अहंकार अशा पद्धतीने कुठेतरी ठेचला जातो, दुखावला जातो, त्यावेळेला ती व्यक्ती त्वरेने अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते जिथं त्याचा अहंकार कुरवळला जातो. जसे एखादी जखम झाल्यानंतर आपण लगेच वैद्याकडे जावं, बँडेज करून घ्यावं,
हे जसं आपल्याला तिथं या जखमेला अनुकूल वाटावं म्हणून आपण त्या ठिकाणी जातो, त्याप्रमाणे मनरूपी असलेल्या या अहंकाराला जेव्हा जेव्हा असे सत्य वचनांच्या आधाराने, विवेक वचनांच्या आधाराने आणि त्यातही विशेषत्वाने आपल्या अगदी जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीकडून जेव्हा दंश होतो, जेव्हा तो अहंकार दुखावला जातो, तेव्हा व्यक्ती ही साधारणपणे अशा ठिकाणी जाते जिथं त्याच्या अहंकाराला आधार देणारं कोणीतरी भेटेल, कोणीतरी सांगेल की तू जे करतोयस ते बरोबर करतोयस, तू कोणाचंही ऐकू नकोस. हा मानवी स्वभाव आहे. रावण देखील सुंदरकांडामध्ये मंदोदरीला असंच हृदयाशी लावतो, तिच्यावरती आपलं प्रेम असल्याचं नाटक करतो आणि चलेऊ सभा अशा पद्धतीने तो मंदोदरीला सोडून पुन्हा सभेमध्ये जाऊन बसतो. तिथं देखील मंदोदरी हाच विचार करते की मंदोदरी हृदय कर चिंता भयहु कंत पर विधी विपरीता. आणि इथं देखील मंदोदरी विचार करते की मंदोदरी हृदय अस जाना काल बस्य उपजा अभिमाना. रावण मंदोदरीचं ऐकतोय, परंतु आपला अहंकार सोडत नाही आणि मंदोदरी देखील रावणावरती असलेल्या आपल्या अपार प्रेमामुळं त्याला सदुपदेश करण्यापासून थांबू शकत नाहीये. सज्जनो, ही आसक्तीची गोष्ट आपल्याला सामान्य जीवांच्या देखील प्रपंचामध्ये वारंवार दिसत असते. एखादी गोष्ट जरी प्रपंचामध्ये असली तरी ती योग्य असते, त्या व्यक्तीसाठी अत्यंत आपण हितावह समजून वारंवार सांगत असतो, परंतु ती व्यक्ती मात्र त्या गोष्टीला कधीच स्वीकारायला तयार होत नाही. अशा वेळेला मंदोदरीप्रमाणे आपण देखील आपल्या हृदयामध्ये विचार करावा की भयहु कंत पर विधी विपरीता किंवा काल बस्य उपजा अभिमाना. हे सगळं विधात्याच्या हातामध्ये आहे. आपण एका टप्प्यापर्यंत सांगू शकतो, परंतु त्याच्या पलीकडे आपण त्याला काही हाताला धरून तर ते कार्य करून घेऊ शकत नाही. ही आपली असहाय्यता आहे. आणि त्यामुळे मंदोदरी मनामध्ये केवळ एवढाच विचार करून थांबते की काळाला वश झालेल्या या रावणाच्या हृदयामध्ये हा अभिमान मात्र काही केल्या आपल्या शब्दांच्या आधाराने नाश पावू शकत नाहीये. आणि मग रावण पुन्हा सभेमध्ये जाऊन बसतो, जिथं त्याला आपल्या अहंकाराचं अनुमोदन हवंय. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीची वाहवा हवी आहे. बघा, पूज्य बाबा देखील आपल्या आनंद साधना पुस्तकामध्ये सांगतात की आपण बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी वारंवार गेल्यामुळे तिथले लोक आपल्या परिचित होतात. एखादं परमार्थातलं स्थान जरी असलं तरी देखील तिथं नेहमी येण्या जाण्यामुळं लोकांची आणि आपली परिचय वाढतो. मग त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काही आदरभाव निर्माण होतो. मग आल्यानंतर नमस्कार चमत्कार होतात, आदर सत्कार होतो. या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचदा आपली परमार्थाच्या दृष्टीने पिछेहाट होत असते. म्हणून पूज्य बाबा म्हणायचे की कधी कधी आपण साधनेला अशा ठिकाणी जाऊन बसावं जिथं आपल्याला कोणीच ओळखत नाही. जणू काही आपल्या निर्माण झालेल्या अहंकाराचे मळब अशा कृतीमुळे निघून जातात. कारण की तिथं आपल्याला कोणीच ओळखत नाही, कोणीच विचारत नाही, कोणी आपल्याला कुठल्या प्रसादाला घेऊन जात नाहीये, कोणी आपल्या निवाऱ्याची सोय करत नाहीये. आता जे काही आहे ते सर्व काही भगवत भरोश्याने आपण तिथं कार्य करू लागतो. अशा वेळेला आपला अहंकार जो आपण एकाच ठिकाणी सतत गेल्यामुळं कुठंतरी नकळतपणे येऊन आत चिकटलेला असतो, तो गळून पडतो, तुटून पडतो. रावणाने देखील कदाचित मंदोदरीच्या नंतर राजसभेमध्ये न जाता दुसरीकडे कुठं तो गेला असता तर कदाचित त्याला देखील मंदोदरीच्या वचनांवरती अंतर्मुख होऊन विचार करण्याची संधी मिळाली असती. परंतु रावणाला ती संधी नको होती. रावणाला आपला अहंकार कुरवळणारं कोणीतरी हवं होतं. आणि म्हणून रावणाने सभा आई मंत्रीन तेही बूझा करब कवन विधी रिपुसय जूझा. त्यामुळे तो सभेमध्ये आला, बसला आणि येताच त्याने आपल्या सर्व मंत्रिमंडळाला एक प्रश्न विचारला की शत्रूशी आपण कशा प्रकारे युद्ध करावं, तुम्हाला काय वाटतंय. कुठेतरी मनामध्ये एक धास्ती होती की समुद्रावरती सेतू यांनी कसा बांधला. कुठेतरी एक दुसरी धास्ती मंदोदरीच्या वचनांमुळे देखील मनात घर करत होती की तुम्ही शत्रू पक्षाचं बळ आणि बुद्धी याचा तर थांगपत्ता घ्या. त्यामुळं
रावणाने स्वतः या गोष्टींची तपासणी करण्याच्या ऐवजी आपल्या मंत्रिमंडळालाच हा प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने आपण शत्रूशी युद्ध करावं. इथं रावणाने निर्णय आधीच घेतलेला आहे. करब कवन बिधी रिपुसय जुझा. आपल्याला युद्ध करायचं आहे, वाटाघाटी नाही, संवाद नाही, सीताजींना परत देण्या इतकी साधी सोपी कृती नाही, आपल्याला युद्ध करायचंय हा निर्णय रावणाने घेतला. आणि राज्यातले मंत्रिमंडळ अत्यंत हुशार होतं. रावणाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाणं म्हणजे प्रत्यक्ष स्वतःच्या मृत्यूला ओढावून घेणं आहे, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळं रावणाने बोलता बोलता आपण युद्ध कशा प्रकाराने करावं हा प्रश्न विचारला. त्यामुळं इथं आता आपल्याला युद्धनीतीच बोलायची आहे आणि ते देखील अशा पद्धतीने बोलायची आहे की ज्यामुळं रावणाच्या बाहू स्फुरण पाहू लागतील, रावणाला आपल्या स्वतःच्या विषयी विश्वास वाटू लागेल. आणि त्यामुळे मंत्रीगण म्हणतायत, कह ही सचिव सुनु निसिचर नाहा, बार बार प्रभु पूछहु काहा. हे स्वामी, अहो आपण समस्त राक्षसांचे राजा आहात. हे प्रभो, आपण आम्हाला विचारत आहात की शत्रूशी युद्ध कसं करायचं, परंतु आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय की हे सगळं पुन्हा पुन्हा काय विचारण्याची गरज आहे. अहो साधे मानव, वानर, अस्वल यांच्याविषयी विचार करण्या इतका आपल्याकडे वेळ तरी आहे का? काय गरज आहे अशा या वानर अस्वलांचा विचार करण्याची, या मानवांची विचार करण्याची. कहु कवन कय भरिय बिचा करिय बिचारा, नरक पिभालू आहार हमारा. प्रभो, अहो आमच्या दृष्टीने तर आता फार मोठी मेजवानी आली आहे. इतक्या दिवस फार मोठा दुष्काळ आम्ही लंकेमध्ये अनुभवत होतो. आम्हाला जशी पाहिजे तशी आजपर्यंत भोजनाची व्यवस्था एवढ्या मुबलक प्रमाणात आपण कधी आम्हाला करून दिली आहे का? आपण सीताजींना इथं घेऊन आला, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांच्या पाठोपाठ रावण मारण्याच्या दृष्टीने, त्याच्याशी लढण्याच्या दृष्टीने राम कोणाला घेऊन आलाय? या वानर आणि अस्वलांना. त्याला काही माहिती आहे का की आमचं तर हे आहार आहेत आणि खूप दिवस झाले, बरीच भूक लागलेली आहे. आज बऱ्याच दिवसानंतर एवढा उत्तम आहार आपल्या दृष्टिक्षेपात आलाय, त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने आनंदलेलो आहोत. आम्ही तर तुमच्या सूचनेचीच वाट पाहतोय. कुठल्या क्षणी युद्ध सुरू करायचं आहे तेवढं आपण आम्हाला सांगा. रावण हे ऐकतोय आणि मनोमन अत्यंत प्रसन्न होऊन जातोय. वा, असं पाहिजे मंत्रिमंडळ. नाहीतर ती मंदोदरी कधी गेलं की हीच एक गोष्ट, तो माल्यवंत कधी बोला हीच एक गोष्ट. तरी बरं तो बिभीषणाला लाथ मारून हाकलून दिलं, नाहीतर त्याने देखील येऊन हाच उपदेश केला असता. माझे मंत्री खऱ्या अर्थाने माझे हिताची गोष्ट मला सांगतायत. अहंकार हा अशा पद्धतीने फणा काढत असतो बघा मनुष्याचा. त्याला तिथं अनुमोदन लागत असतं आणि ते अनुमोदन या मंत्र्यांच्या रूपामध्ये रावणाला मिळालं आणि त्यासरशी त्याच्या अंतःकरणामध्ये आलेलं मळभ, या सेतुबंधनामुळे निर्माण झालेली काळजी, या मंदोदरीने केलेल्या उपदेशामुळे लागलेली भ्रांत, या सगळ्या गोष्टी ताबडतोब निघून गेल्या. परंतु त्याच मंत्रिमंडळामध्ये रावणाचा एक सुपुत्र प्रहस्त नावाचा बसला होता, मान खाली घालून मौनामध्ये होता. सगळ्या या मंत्रिमंडळाचा हा बालिशपणा हा प्रहस्त पाहतोय आणि आपल्या वडिलांच्या प्रेमापोटी त्याला असं वाटलं की आता आपण सत्य इथं कथन केलं पाहिजे. रावण कुठल्या तरी एका वेगळ्याच विश्वामध्ये जगतोय आणि त्याचं मंत्रिमंडळ देखील त्याला चुकीचे सल्ले देतंय. आणि त्यामुळे प्रहस्ताने मोठी आपल्या मनाचं धारिष्ट बांधून आपल्या वडिलांशी संवाद करण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणतो की सबके बचन श्रवण सुनी कह प्रहस्त कर जोरी. प्रहस्ताने सगळ्यांचं हे वचन ऐकलं आणि मनोमन विचार करतोय की आपल्याला इथं योग्य बोध देणं गरजेचं आहे. म्हणून प्रहस्ताने हात जोडून रावणाच्या समोर आपले वचन उद्गारले आणि तो एकच म्हणाला, नीती विरोध न करिय प्रभू मंत्रीन मती अति थोरी. नीतीच्या विरुद्ध काहीही करता कामा नये. प्रभो, आपण माझे पिता आहात, परंतु आपण नीतीच्या बंधनांना
कधीच त्यागून पलीकडे आलेला आहात. सीता आजींचं अपहरण करून एका परस्त्रीला अशा पद्धतीने आपल्या या अशोक वाटिकेमध्ये डांबून ठेवणं, ते देखील अशा प्रभू रामचंद्रांची पत्नी जी परमात्म्याची निजशक्ती आहे, तिला आपण अशा पद्धतीने नीतीच्या विरोधामध्ये जाऊन अशोक वाटिकेमध्ये आणलंय. आपण नीती विसरलेला आहात आणि त्यामुळे मी आपणास सांगतो की नीती विरोध न करीय. नीतीच्या विरोधात जाऊन काही करू नका आणि या मंत्र्यांचं तर अजिबात ऐकू नका. हे सगळे तुमच्या हो मध्ये हो मिसळतायत, तुमच्या शब्दामध्ये शब्द मिसळतायत. त्यांना तुमच्या जय पराजयाची, तुमच्या मृत्यूची कशाचीच काळजी नाहीये. त्यांची बुद्धी अत्यंत अल्प आहे. ते केवळ तुमच्या या होकारामध्ये होकार मिसळून तुम्हाला चुकीच्या मार्गावरती नेत आहेत. स्वामी अशा पद्धतीने प्रहस्ताने आता या सभेमध्ये सत्यवचन कथन करायला सुरुवात केली आहे. सज्जनो, असा हा प्रहस्त आणि रावणाचा संवाद आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.